जांभोळे गटात हवा कोणाची तर राष्ट्रवादीची असं चित्र निर्माण झालंय। माझ्याबरोबर कात्रज डेअरीचे गेले 10 वर्ष असणारे संचालक आणि भावी चेअरमन म्हटले पाहिजे, कारण की आमच्या मुळशीचा भाग आहे। तर कालिदास गोपाळगिरी आपल्याबरोबर। कालिदासजी, एकंदरीत दादांचा सहानुभूतीची लाट खरं तर मुळात एक मोठी लाट होतीच ऑलरेडी राष्ट्रवादीची, पण त्या दादांची सुप्त लाट, त्यामुळे मला वाटतं मिलिंद भाऊंचा एक मोठा विजयाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे। हा नक्की, कारण मिलिंद दादाच्या मागं बाबूजी असतील, आमच्या हे असतील, काके असतील, यांनी खरं तर खूप पूर्वी काम केलेले आहे। ते कधी फ्रंटला येऊन त्यांनी काम नाही केलं, पण पक्षासाठी त्यांनी खूप दिवस खूप कष्ट घेतले। मला साधारण 92चे जिल्हा परिषद इलेक्शन आठवते। त्या काळात बाबूजींनी जे केलं पक्षासाठी ते माझ्या अजून डोळ्यासमोर आहे। त्यामुळे बाबूजींचे केलेलं काम आहे, त्या कामाची पावती द्यायची आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आता ही वेळ आलेली आहे। आणि मिलिंद दादाला आम्ही पूर्ण ताकदीने या ठिकाणी निवडून आणणार आहोत। राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह आहे, दादांना मिळाले, दादांचं तिकीट झालं, इथं दादाचा विजय झाला असं मला वाटतंय। भाऊनी आणि ह्याच्या मागं खरं तर शंकर भाऊला श्रेय दिलं पाहिजे। शंकर भाऊनी जे दादांच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणात फंड आणल्या तालुक्यामध्ये, आणि जी कामं शंकर भाऊनी या ठिकाणी केलेली आहेत त्याची एक पोचपावती आहे च्या रूपाने मतदार मला वाटते दादांना देतील, यात काय तिथे मात्र शंका राहणार नाही। आणि मी तुम्हाला या ठिकाणी आज आश्वासित करतो, या ठिकाणी आमच्या या पौड अंबानी जिल्हा परिषद गटामध्ये आमचे मिलिंददादा असतील, अंकुश आमच्या मोऱ्यांची मुलगी असेल काजल मोरे, किंवा आमचे मित्र प्रवीण भाऊ धनवे असतील, हे तिन्ही उमेदवार सगळ्यात जास्त मतांनी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील, याची तुम्हाला मी या ठिकाणी शाश्वती देतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिकडे बंडखोरीचं मोठं रान उठलं होतं, आता ते शमलेलं आहे। एकंदरीत ह्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीतून पुन्हा एकदा चलो राष्ट्रवादीचा नारा ह्या भागात घुमत आहे। खरं तर बाबासाहेब कंदरांनी बंडखोरी असं नाही म्हणता येणार त्याला, त्यांना तिकीट नाही मिळालं, थोडी नाराजी असते, त्या नाराजीच्या माध्यमातून कदाचित ते काही बोलून गेले असतील, पण मला खात्री आहे बाबा हा निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि त्याची निष्ठा मला माहिती आहे। त्यामुळे मला माहिती आहे 2 दिवस नाराजी असते, पण बाबा कदाचित उद्यापासून राजकारण प्रचारामध्ये सक्रिय होतील आणि 100% ते मिलिंददादा आणि प्रवीण भाऊ असतील किंवा अंकुश भाऊ आमची मुलगी असेल, त्यांचं 100% जोमाने काम करतील आणि त्यांची ताकद आमच्यावर नक्की राहील, याची मला नक्की। अजून एका विशेष गोष्टीची आठवण येते की गेल्या वेळेची जिल्हा परिषद जवळजवळ बाळांच ताईंना तिकीट फायनल झालं होतं, पण त्यांनी घेतलं नाही, कारण की वेगळ्या जबाबदाऱ्या होत्या। मला वाटतं ती परंपरा लोक विसरली नाही आहेत। आज ताईच्या रूपाने दादांना मत देणारा एक पुन्हा एकदा वोटर आहे। ती त्या तिकिटाच्या काय आठवणी आहेत आणि आज काय नेमकं? ते मला आठवतंय की बाबूजींना प्रत्येक वेळी आग्रह केला जायचा की तुम्ही लढा। काकींना पण लढण्यासाठी प्रयत्न केला, पण त्यांना राजकारण किंवा समाजकारण त्यांनी आतापर्यंत खूप केलं, त्यामुळे त्यांना राजकारणात तसा काही फार मोठा इंटरेस्ट नव्हता। ते पडद्यामागून खरीच उतर बाबूजी चालवत होते आणि आज त्यांना योगायोगाने मिलिंददादाच्या रूपाने संधी आली आणि ती संधी सोनं करायची जबाबदारी आमच्या सर्व कार्यकर्त्यांची आहे। दादा खरं तर मला वाटत नाही की दादांना किती सपोर्ट केला असेल सुरुवातीला, जेव्हा दादा म्हणले असं की मला उभं राहायचे, पण त्यावेळी बाबूजी त्यांच्या बरोबर असतील का नाही याची मला गॅरंटी वाटतं, कारण बाबूजीचं नेहमी असं म्हणणं असं की आपल्याला राजकारणात पडायचं नाही, आपण समाजकार्य करतो, समाजाबरोबर आपल्याला राहायचे। पण आता आमच्या दादांनी कसं काय बाबूजींना पटवलं आणि बाबूजी त्याला तयार झाली आणि ती एक चांगली सोनं संधी आली आमच्या मिलिंददादासाठी की मिलिंददादाला पुढं भविष्य आहे। त्यामुळं आम्ही सर्व कार्यकर्ते अगदी जोमाने मिलिंददादाबरोबर आहोत आता यावेळी। खरं बाबूजी ह्या भागातून एक प्रतिनिधी द्यायची इच्छा होती, नंतर त्यांच्या स्वतःच्या मातोश्री नाव दिले, पण आता मिलिंददादा त्यांचा वारसा समर्थपणे चालवतील आणि एक नवा चेहरा मुळशीकरांना मिळेल अशीच तमाम मुळशीकरांची अपेक्षा आता सध्या प्रचाराच्या आघाडीतून दिसून येत आहे। महाभारतासाठी संजय दुधाने, पौड, पुणे।